नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:53 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। आज बनते शेवग्याची शेंगा। कधी आणले होते बाजारातून? त्या दिवशी नाही गेले रविवारी. वालाची शेंगा, मेथीची भाजी. तर शिवमला सारखी लघवी लागते, याला उन्हाळी लागली वाटतं। सारखं सारखं लघवीला जाते। एक गोट पाणी मध्ये एक गोट सुकरते 10 रुपयाचे 3च हवा। कधी आणले ते? त्याच दिवशी आणले होते 3च 10 रुपयाचे। पावशेर येते 35 रुपयाला। 30 रुपये पावशेर मला म्हणे। पावशेरच घ्यायचे। एवढं 30चे पावशेर काय करायचे? ती म्हणजे घेतलं किती घ्यायचे आणि कधी पैसे लागले। मी 4 घेतले आणि वजन लागले म्हणून तू 15 झाले। म्हणून मला 15 दिला का मला 10 दिले म्हणून मी घेतले 5 करून गेले या गावात आम्ही घेतले। तर अन्वीला नेसती सर्दी आणि खोकला झालेला आहे। आता काय होते, तुला सर्दी येते का? तर थोडं सांग, गरम आहे। तर काल रात्रभर झोपेत खोकत होती अन्वी, तर तिला दवाखान्यात न्यायचं आहे। नेमके मी ना 2 औषध आणले। हे औषधाने राहते, हे अल्कोप ज्युनियर। मागच्या वेळेस हीच बॉटल आणली होती, तर काल पुन्हा जाऊन मी 75 रुपयाची एक बॉटल आणली आहे। तसं सर्दी खोकल्याचं पण औषध आहे नगरपालिकेचं आपलं, हे बघू शकता। नगरपालिकेचं पण आहे हे, सर्दी खोकल्याचंच आहे। हा का? 27 पर्यंत आहे ना, दुसरं 27 पर्यंत चालणार आहे। हे काय? हां, मग अनिल सर्दी खोकलाच आहे ना? हे हे काय? सर्दी ताप डोकेदुखी त्याचं आहे। हा का? खोकल्याचं नाही, हे खोकल्याचं नाही आहे? खोकल्याचं नाही ना, सर्दीच आहे ते। फक्त सर्दीचं आहे का? सर्दी ताप डोकेदुखी, खोकल्याचं नाही एवढं माहिती, कारण खोकला नव्हता तेव्हा। हां, बघू मग। तर आता 9 वाजते, 10 साडे 10 वाजता दवाखाना उघडं होईल। तर नगरपालिकेत न्यावा का प्रायव्हेटमध्ये न्यावा, तर बघतो विचार करून। तर प्रायव्हेटमध्येच घेऊन जातो, येतो तिला दवाखान्यात आणून। तर शिवम सकाळी सकाळी चपाती खायला भेटला, त्याला भूक लागते, कारण टॉनिकने त्याला भूक लागते। आणि इकडे आणि बसली, तर सकाळीच बदाम खाऊन बसले दोघं 3 आणि इकडे स्वयंपाक चालू आहे। हा, खाऊ नंतर आता तोंडाला चव नाही माझी, आंबट होईल। शेवग्याची शेंगा बांधते। बाजरीची भाकर नाही का आता शिल्लक? आहे ना, खा नाही म्हणजे आता पीठ नाही का? पीठ आहे, कडू लागू राहिली ती भाकर मला। हा, जळकी लागेल ना खाल्लं, जाऊ दे। खा तेवढी तुमची वाटची बनवली मी, वडापाव खाऊन आले नाही। आधी सांगायचं मग एकच केली असते। तर काल लग्नामध्ये जेवलं नव्हतं, इथं आल्यावर इतकी भूक लागली। शेवटी एक समोसा खावा लागला मला। स्वयंपाक 8-9 वाजता झाला फार। तर काल मेथीची भाजी, पातळ भाजी केली होती आणि बाजरीची भाकर, तर काल रात्री खाल्ली। आता पुन्हा भूक लागली, सकाळी उठल्या भरपूर भूक लागली आता। तर स्वयंपाक बनायला अजून टाईम आहे, तर 9 तर वाजले। तर आज कामावर जायचं आहे 12 वाजता, तर 12 वाजता बुकिंग करावं लागणार आहे। त्यापूर्वी मला अन्वीला 10 वाजता दवाखान्यात घेऊन जायचं आहे आणि यायचं आहे। तर तोपर्यंत मला 11:30 पावणे 12 होतील। गर्दी कमी, लवकर नंबर लागेल, बघू आता। तर काल बटाटे आणले आम्ही 15 किलो, तर 15 रुपये किलोनी। तर 250चे बटाटे आणि 10 रुपयाची गुणी, तर 235 रुपये लागले। तर 2 दिवस सुट्ट्या झाल्या आहे माझे, 23 आणि 24। तर हे 2 दिवस वाया गेले माझ्या हप्त्यातले आता। तर मित्रांनो, भाडं खूप लवकर आले आता। मागचे 2 विकेंड तर असेच वाया गेले। एक विकेंडमध्ये भाडं दिलं होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या विकेंडमध्ये मला गाडीचा खर्च आला, तर गाडीला 1900 रुपये खर्च झाला। त्याच्यानंतर आज तिसऱ्या विकेंडमध्ये आम्ही इकडं गावाला गेलो, थोडेफार इकडे पैसे गेले। तर गावाला जायचं म्हणले ना, मला 200 रुपयाचं पेट्रोल लागतं कमीत कमी। 200चं पेट्रोल जातं आणि खाडा पण होतो, असे 2-3 प्रॉब्लेम होतात। पण काही नाही, आता आलो आता पुन्हा रेग्युलर काम करायचं आहे। आता घरी पण काही काम निघायला बसलं। मागच्या म्हणजे रविवारीच बोलवलं होतं घरी भात काढायला, पण गेलो नाही रविवारी ना। मग इकडं का जायचं होतं, त्याच्यामुळे म्हणलं अजून एक सुट्टी व्हायची, 3-4 सुट्ट्या व्हायची, त्याच्यामुळे म्हणलं घरचं कॅन्सल केलं आणि इकडे जाऊन आलो आता। तर घरी भात काढलं आहे का नाही काय माहिती, जर नसून काढलं तर पुन्हा जावे लागेल। इकडे बोललो स्वयंपाक सकाळचा।
तर भाजी शिजली जवळजवळ, आता भूक पण लागेल आहे. तर मित्रांनो इथं बघा किती प्लास्टिक साचलंय. तर पूर्ण मटेरियल, बॉटल बिटल, श्रीखंडाचे डबे, आईस्क्रीमचे डबे, परत ग्रेप्स आणलेले डबे सगळे साचले. भंगारवाले आहे ना, बॉटल चांगली आहे ना, डबे पण चांगले आहेत, उपयोग येते ना घरी. जाऊन पुढच्या वेळेस नाही चांगले चांगले काढून ठेव. तर फ्लोअर क्लीनर पण संपत आलाय, आता फ्लोअर क्लीनर घ्यावं लागणार आहे. तर मित्रांनो गॅस सिलेंडर पण संपेल ना आता, कारण मागच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही भरला होता आणि मार्चमध्ये ना त्या लोकांनी, एजन्सीवाल्यांनी ना चुपचाप भरून घेतला आणि आता बुकिंग होऊन राहिली आमची गॅस सिलेंडरची. तर 8 तारखेला बुकिंग दाखवते, आता अजून 8 दिवस कसं तरी काढावं लागेल. तर 8 तारखेपर्यंत गॅस संपला नाही पाहिजे. आता गॅस सिलेंडर म्हणे हाफच देऊ राहिले, हाफ देते म्हणजे हाफ, कमी पैशात असं नाही एखाद्या वेळेस. तर तो काय पुरणार आहे, 1 महिना पण जाणार आहे अर्धा सिलेंडर. बघू आता काहीतरी जुगाड करावं लागणार आहे. तर मी इलेक्ट्रिक शेगडी घ्यायचा प्लॅन करत होतो, पण इलेक्ट्रिक शेगडीची कुठंच शिल्लक नाही, इतका आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. डायरेक्ट आता हे जे म्हणजे ते आपल्याला नाही का कुकटॉप ते भेटतच नाही, इंडक्शन कुकटॉप तो घ्यायचा आहे. बघू आता भेटला कुठं तर लगेच घेऊन येऊ. आणि त्याच्या किमती फ्लिपकार्टवर आता वाढलेल्या आहे, म्हणजे 1,500चा जो कुकटॉप आहे तो आता डायरेक्ट 2,500ला भेटतो आहे फ्लिपकार्टवरती. तो पण लवकर येत नाही, खूप 10-12 दिवसाच्या वेटिंगने येतो आहे. बघू आता कुठं तरी मागू. चालू इथं स्वयंपाक, अजून वरती इतका पसारा झाला आहे ना काढायचा आहे. आणि शिवमची सायकल वेल्डिंग करून आणायची, वरती टाकली तर ती काढायची आता मला वेल्डिंग करायला. शिवम आणि इकडे पाहते, सकाळ धरून यांना कार्टून पाहिजे. तर अन्वीला ब्लॅकबोर्डवर नाव लिहायचं शिकवत होतं पूर्ण. आता हे वरती मी काढलं होतं, आता खाली तिने काढलं आहे, तर तिला येत नाही, अजून शिकवावं लागणार आहे. तर अन्वीला ना 12 खडी येत नाही, तिच्यापेक्षा काही एक पहिली दुसरीचे पोरांना वाचता लिहिता येऊ राहिलं. अजून आता ही पहिलीला जाणार आहे, हिला अजून काही येत नाही. तर इंग्रजी शाळेमध्ये जायचं आहे म्हणते, आणि इंग्रजी शाळेमध्ये तर पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतात. हिला तर काहीच येत नाही अजून, तर हिला थोडं प्रिपरेशन करावं लागणार आहे आता मला, ते थोडं शिकवावं लागणार तिला. तर काहीच येत नाही, फक्त ABCD येऊन उपयोग नाही, काही बोलता पण आलं पाहिजे, स्पीक पण करता आलं पाहिजे, किंवा लिहिता वाचता पण, म्हणजे आपल्याला लिहिता पण आलं असं. आता मॅडम म्हटले हे नाव लिही, हिला आलं पाहिजे, स्पेलिंग पण आले पाहिजे. तर असं पूर्ण फर्स्ट स्टँडर्डला पाहिजे. एवढीच पूर्वतयारी प्री स्कूलमध्ये करून घेतली जाते. नर्सरीमध्ये पोएम वगैरे शिकवलं जातं, सर्व ॲक्टिव्हिटी वगैरे शिकवलं जाते, ते फर्स्ट स्टँडर्डला गेल्यावर विचारले जाते. पण अन्वीला अजून काहीच येत नाही, ते पूर्ण प्रिपरेशन करावं लागेल, तरच तिथं फर्स्ट स्टँडर्डला ॲडमिशन होईल असं वाटतं मला. मराठी शाळेच्या शिक्षिका बसल्या इथं डब्यावरती, अजून यांना काही पोरांना शिकवता येत नाही घरी बसल्या. तर मित्रांनो मी बरंच शाळेमध्ये चौकशी केली, म्हटलं माझी बायको शिक्षिका आहे, तिला तुम्ही ॲडमिशन देणार का. तर बरेचसे प्री स्कूलवाले मला म्हटले तिला इंग्लिश येतं का. म्हटलं तिथं मराठी मीडियमचे शिक्षक आहे. म्हटलं मराठी मीडियम, अहो हे इंग्लिश प्री स्कूल आहे म्हणे, इथं इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, इंग्लिशमध्ये शिकवावं लागतं. तर तुमच्या बायकोला येतं का म्हणे इंग्लिश. म्हटलं आता तिला कोर्स लावा लागेल तेव्हा येईल. बघू आता मग हिला इंग्लिश कोर्स लावू, मग बघू एखाद्या स्कूलमध्ये घेतलं तर घेतलं. तर हा भरपूर प्री स्कूल आहे, ओपन असते, पण तिथं इंग्लिश येणं महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला इंग्लिश आलं तर पोरांना आपण इंग्लिश शिकवणार आहे. आपण मराठी मीडियमचे शिक्षिका आहे, तर मराठी शाळा आता बंद होत चालली आहे. आणि मराठी शाळेमध्ये TAT शिवाय कोणी जॉब पण देत नाही. आता TAT परीक्षा पहिल्यांदा पास करावं लागते, मगच मराठी शाळेत घेतो, आणि ती पण भरती असली तर भरती पण आता मराठी शाळेमध्ये खूप कमी झाली आहे. तर मराठी शाळा म्हणजे चालूच नाही कुठं मराठी शाळेत. खेडेगावात चालू आहे मराठी शाळा, खेडेगावात वशिल्यावरच ॲडमिशन होऊन जातं म्हणजे शिक्षकांचं. आणि इथे TAT परीक्षा पास अनिवार्य आहे. आणि हे प्रायव्हेट स्कूलमध्ये असतं, तिथं TAT परीक्षा काही अनिवार्य नसते, तिथं डायरेक्ट भरती होती. पण इंग्लिश आपल्याला बोलता आलं पाहिजे, शिकवता आलं पाहिजे, स्पीकिंग करता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. तर इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे आजकाल स्कूलमध्ये शिकवणं पण. आणि काही असं होते DTEDला कोणी विचारत नाही सध्या, ग्रॅज्युएशन पास पाहिजे प्लस DTED पाहिजे, तर असं विचारतात आजकाल लोक, कारण ग्रॅज्युएशन पण पाहिजे आणि DTED पण पाहिजे.
फक्त 12वीवर DTED असलेलं कोणाला काही विचारित नाही लोक. आज सध्या परिस्थिती इतकी पुढे गेलेली आहे का कोणी कोणाला विचारत नाही. हाय शिवम, काय करतोय? शिवम चालू इकडे काम आणि आम्ही बघते कार्टून. इकडे चालू आहे पेपा पिग. झालं का आता? जेवण करू आता थोड्या. भात पण झालंय का? नाही भात याच्यात मला भात खायला आवडून थोडाफार. चपात्या झाल्या भाजी शिजली टाकायला शेंगा शिजत हां शिजले असते ना आता जास्त शिजलं चांगलं लागलं. हां शिजत आले. अजून थोडं थांबा मग चपात्या झाल्या इकडे. आणि इकडे चालू आहे आपले देवपूजा करायचंच विसरलो मी मधून. एवढ्यात माझं लक्षच नाही देवांकडं, कारण टाईमच भेटत नाही मला सध्या. कारण सकाळी ना मी 7:15ला उठतोय आणि इतका आळस होतोय ना, जड होतंय, अंग पडतंय. 7:15ला उठल्यानंतर मग पाणी तापायला ठेवतोय. ते तापता 7:30 पावणे 8 होत आहे. पावणे 8पर्यंत म्हणजे आंघोळ होते. तर 8ला आंघोळ झाल्यानंतर मी थोडं कपडे घालायला जसे घेतो ना तसे मला 5-1 मिनटं मी तर बसूनच राहतो. म्हणजे मला एवढा आळस येतो ना, कपडे घालूशी वाटत नाही लवकर. तर 5-1 मिनटं मी बसून राहतो, मग 5 मिनिटांनी कपडे घालतो. तर एवढी बॉडी ढिल्ली होऊन गेली ना, असा आळस येऊन गेला आहे. संत्र्याचा ज्यूस प्यावा तर संत्रे खूप महाग आहे, फळं तर खूप महाग झाली. तर तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं मी 500 रुपयाचे फळं आणले होते. 500 रुपयाचे एवढेच फळं आले मित्रांनो. आणि शिवमानवीला तर दररोज फळं लागतं खायला. तर यांना मी कुठून फळं आणायचे दररोज? फळं काही स्वस्त नाही. तर म्हणून काय करावं तेच समजत नाही मला. हे भाकरी तर अजिबात खाते नाही. आता यांचे मी शिवमचे ना कमीत कमी 15-1 दिवस झाले त्याला दवाखान्यात नेल्यापासून ना त्याची बिस्किटं बंद केले. पण तो कुठून शोधूनच काढतो बिस्किटं, कुठून काही उचकितो आणि त्याला बिस्किटं हाताला लागतं. पण आता जवळजवळ सर्वच घरातले बिस्किटं संपून गेले. आता त्याला काही सापडत नाही. आता सकाळी उठला ना बरोबर ते चपाती खायला भेटलो. आता मस्त चपाती खाल्ली आता गडीने. कार्टून पाहतोय मस्त पेपा पिग. आणि हिचं पण पाहतोय. काय तोंडात काय घालते तू? आवळा खाती काय? नाही ते काही पण खात राहते पोरगी. तर मित्रांनो आता जेवण वगैरे करतो आणि हिला दवाखान्यातून आणतो. म्हणजे जेवणाचा टाईम वाया जाणार नाही, आधीच जेवण करून घेतो. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.